5 डिसेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, परंतु 2 महिने झाले तरी त्यांनी अद्याप आपला मुक्काम वर्षावर हलवलेला नाही. त्यामागे तंत्रमंत्र आणि काळ्या जादूची भानगड असल्याची पुडी शिवसेना उभाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोडली होती. श्रद्धा असो की अंधश्रद्धा, त्या काही विशिष्ट पक्षाच्या नेत्यांपुरतं मर्यादित नसतात. विवेकवादी आणि नास्तिक नेते म्हणून माजी मुख्यमंत्री शरद पवार यांची ओळख आहे. परंतु हेच शरद पवार आपल्या प्रत्येक निवडणूक प्रचाराचा नारळ बारामती तालुक्यातील कण्हेरीच्या मारुती मंदिरातच फोडतात. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद भाऊजाईचा सामना झाला होता. त्यावेळी या दोघींच्याही प्रचाराचा नारळ याच कण्हेरीच्या मारुती मंदिरात फुटला होता. आता ग्रहताऱ्यांची शांती करण्यावर राजकारण्यांचा विश्वास असा की कोणताही पक्ष किंवा कुठल्याही धर्माच्या नेत्याची त्यातून सुटकाच नाही. तमिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळगमचे नेते करुणानिधी हे स्वतःला द्रविड चळवळीचे दुग्धाचार्य समजत. त्यामुळे कट्टर नास्तिक असल्याचंही ते जाहीरपणे सांगत. पण एक हिरवी शाल कायम त्यांच्या खांद्यावर असायची. ती त्यांच्यासाठी शुभ असल्याचा त्यांचा समज होता. उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे या विश्वासाला एकमेव अपवाद आहेत. ही अंधश्रद्धा न जुमानता त्यांनी डिसेंबर 2017 मध्ये दिल्ली मेट्रोच्या मॅजेंटा लाईनचं उद्घाटन करण्यासाठी नोएडाला भेट दिली. अवघ्या 3 महिन्यानंतर गोरखपूर आणि फुलपूर इथल्या महत्त्वाच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाला.